किती छान होईल जेव्हा महागड्या मिळणाऱ्या बाजारातील वस्तू आम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत कमी साहित्यामध्ये झटपट बनवून खाऊ. तर आज मी तुमच्यासाठी तशीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी बाजारमध्ये महागडी अशी मिळणारी तुम्ही घरी केव्हाही बनवून खाऊ शकता. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक प्लेट नाही तर बाउल घ्यायचा आहे आणि मी ते एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही ते कांदा बारीक पण चिरून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बेसन घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहे. तर तुम्ही हे हाताने पण करू शकता. मग सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे परत सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता या सर्व साहित्याचे आपल्याला घटसर असे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडी थोडी करून पाणी घालायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, एकदम घटसर असे हे मिश्रण बनवायचं आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि घटसर असे हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते असेच 5 मिनिटापर्यंत ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी चटणी बनवूया. तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 कप बॉईल केलेले द्राक्षे घालायचे आहेत. तर मी ते 1 कप द्राक्षे गरम पाण्यामध्ये 2-3 मिनिटापर्यंत बॉईल करून घेतलेले आहेत. तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता इथे ही चटपटीत अशी द्राक्षाची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी द्राक्षाची चटणी बनवून कोणत्याही रेसिपी बरोबर सर्व करू शकता. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी ब्रेड घ्यायचे आहे. तर मी ते ब्रेड घेतलेले आहेत.
तर आता आपल्याला या ब्रेडचे त्रिकोणी आकारमध्ये पीसेस करायचे आहेत. तर आता मी इथे ब्रेडचे त्रिकोणी आकारमध्ये फक्त 2च पीसेस कट करणार आहे. तर तुम्ही याचे 4 पण करू शकता, नाहीतर तुम्ही या ब्रेडचे चौकोनी आकारमध्ये पण पीसेस कट करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ब्रेड त्रिकोणी आकारमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 ब्रेडाचे त्रिकोणी आकारमध्ये अशा पद्धतीने पीसेस कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे जे केलेले मिश्रण आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्रेडचा पीस घ्यायचा आहे आणि याच्यावरती आता हे मिश्रण आपल्याला लावायचं आहे. तर व्यवस्थित आता या ब्रेडच्या वरती आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तर मी इथे ब्रेडच्या वरती हे मिश्रण लावण्यासाठी इथे चमच्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही हे मिश्रण हाताने पण लावू शकता. तर व्यवस्थित या ब्रेडच्या पीसला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर मी ते या मिश्रणामध्ये कोणत्याही भाजीचा वापर केलेला नाही. तर तुम्ही याच्यामध्ये एक किसलेला बटाटा पण घालू शकता, नाही तर गाजर आपल्या आवडीप्रमाणे इथे कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या ब्रेडला दोन्ही बाजूनी हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर मी इथे ब्रेडच्या दोन्ही बाजूला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित लावलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी आता फ्राय करायची आहे. तर त्यासाठी गॅसवरती आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते तेलामध्ये घालायचे आहेत. तर आता मी ही रेसिपी इथे सेलो फ्राय करणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी डीप फ्राय पण करू शकता. तर आता हे ब्रेडचे पीसेस आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीने ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे ब्रेड एका बाजूनी फ्राय झालेले आहेत. त्यानंतर यांना आपल्याला चमच्याने पलटवायचे आहे. आणि दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हे ब्रेड जे आहे ते आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आणि आता इथे गरमागरम असे ब्रेडचे पकोडे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी फारच कमी साहित्यामध्ये बाजारात महागडे मिळणारे असे ब्रेडचे पकोडे घरच्या घरी बनवू शकता. आणि याबरोबर तुम्ही द्राक्षाची चटणी पण बनवून खाऊ शकता. नाहीतर तुम्ही हे जे ब्रेडचे पकोडे आहेत ते कोणत्याही दुसऱ्या चटणीबरोबर, नाहीतर फक्त टोमॅटो सॉस बरोबर पण सर्व करू शकता. तसे पण हे पकोडे फारच टेस्टी लागतील. तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर तुम्हाला अगर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन रुचकर रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.